नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 3 मधील मुद्रा किंवा पैसा या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर पैसा किंवा मुद्रा आपणा सर्वांच्या परिचयाची वस्तू आहे। दैनंदिन जीवनात मुद्रेचे महत्त्व काय आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। मुद्रेचे महत्त्व न पटलेला मनुष्य क्वचितच आढळून येईल आणि म्हणूनच प्रोफेसर कौल म्हणतात की पैसा किंवा मुद्रा म्हणजे क्रयशक्ती होय, असा मुद्रेचा अर्थ त्यांनी दिलेला आहे। तर मुद्रा ही आधुनिक संस्कृतीचा एक आधारभूत असा घटक आहे। जगातील भौतिक सुखाचे ते साधन आहे। पैसा हा भौतिक जगातील सर्व इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर आहे, कारण पैशात एक महान शक्ती म्हणजे क्रयशक्ती आहे। मुद्रा हा एक महान शोध आहे व त्यावरच अर्थशास्त्राचा डोलारा उभा आहे। तर प्रोफेसर क्राउथर म्हणतात की आतापर्यंत जगामध्ये ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत एक महत्त्वपूर्ण शोध लागला आहे व त्यामुळेच त्या शास्त्राचा विकास झाला आहे। जसे की यंत्रशास्त्रात चाकाचा, विज्ञानात अग्नीचा, राज्यशास्त्रात मताचा, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रात मुद्रेचा हा एक मूलभूत शोध आहे। तर अर्थशास्त्रात मुद्रा ही एक अशी संकल्पना आहे की जिच्या अनेक व्याख्या करण्यात आलेल्या आहेत। त्यात हार्टले विदर्स, क्राउथर, प्रोफेसर हॉम, प्रोफेसर मार्शल, प्रोफेसर सेलिगमन, प्रोफेसर एली इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी मुद्रेची व्याख्या केलेली आहे। तर त्यापैकी काही महत्त्वपूर्ण व्याख्या इथं आपण पाहू। तर हार्टले विदर्सच्या मते मुद्रा ती होय जी मुद्रेचे कार्य करते। क्राउथरच्या मते मुद्रा ती वस्तू होय जी साधारणपणे विनिमय माध्यमाच्या स्वरूपात स्वीकारली जाते व त्याचवेळी जी मूल्यमापन व मूल्य संचयनाचे कार्य करते। प्रोफेसर हॉमच्या मते मुद्रा शब्दाचा उपयोग विनिमय माध्यम आणि मूल्यमापन हे दोन्ही कार्य निर्देशित करण्यासाठी केला जातो। प्रोफेसर सेलिगमनच्या मते मुद्रा ती वस्तू होय जिला सामान्य स्वीकृती प्राप्त झालेली असते। त्यानंतर आपण पाहूया मुद्रेचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये। तर मुद्देसुद्धा आपण त्याचा अभ्यास करू। त्यातील पहिला मुद्दा आहे क्रयशक्ती असते। तर मुद्रेची क्रयशक्ती म्हणजे मुद्रेची वस्तू व सेवा खरेदी करण्याची क्षमता असते। मुद्रेत क्रयशक्ती असल्यामुळे आपण मुद्रेच्या साहाय्याने कोणतीही वस्तू किंवा सेवा सहज खरेदी करू शकतो। मुद्रेच्या साहाय्याने जगातील कोणतीही वस्तू आपणास खरेदी करता येते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सामान्य स्वीकृती। तर मुद्रेचा दुसरा गुणधर्म म्हणजे सर्वांना मान्य असून ती स्वीकृत आहे। ज्या वस्तूचा मुद्रा म्हणून उपयोग केला जातो त्या वस्तूला कुणीही नाकारू शकत नाही। त्या वस्तूचा मुद्रा म्हणून निसंकोचपणे स्वीकार केला जातो। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विनिमयाचे माध्यम। तर मुद्रा ही विनिमयाचे साधन आहे। मुद्रेच्या साहाय्याने मानवाचे आर्थिक व्यवहार सहज पार पाडले जातात। विनिमय व्यवहारात वस्तूचे व सेवाचे मूल्य दर्शवण्यासाठी कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण होत नाही। पैशाद्वारे वस्तूच्या खरेदीचे व विक्रीचे व्यवहार हे सहजपणे करता येतात। त्यानंतर चौथा मुद्दा आहे मूल्य संग्रहण। तर मुद्रा ह्या नाशवंत नसतात, त्याचप्रमाणे मुद्रेचे मूल्य दीर्घकाळपर्यंत स्थिर असते। म्हणून कोणतीही व्यक्ती वस्तूचा संग्रह करण्याऐवजी मुद्रेचे संग्रह करणे अधिक पसंत करते। त्यानंतरचा मुद्दा आहे वहनीयता। तर मुद्रेमध्ये वहनीयता हा गुणधर्म आहे। मुद्रेमध्ये हा गुणधर्म असल्यामुळे मुद्रेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येते। त्यानंतरचा मुद्दा आहे उधारी फेडण्याचे साधन। तर मुद्रेचे मूल्य इतर वस्तूच्या तुलनेत स्थिर असल्यामुळे उधारीचे व्यवहार शक्य होतात। अनेक व्यक्तींना मुद्रेच्या स्वरूपात कर्ज घेणे आणि कर्जाची परतफेड करणे सुलभ होते। कर्ज घेताना कोणत्याही समस्या निर्माण होत नाही। त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सुविभाज्यता। तर सुविभाज्यता हे पैशाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे। पैशाचे लहान लहान भाग करता येतात, ह्यालाच पैशाची सुविभाज्यता म्हणतात। पैशाच्या ह्या गुणधर्मामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार जे आहेत ते सुलभ होतात।
तर त्यानंतर आपण पाहूया मुद्रेचे वर्गीकरण किंवा प्रकार। तर मुद्रेचे मुख्यतः 3 प्रकार आहेत। त्यातील पहिला म्हणजे स्वरूपाच्या आधारे, दुसरा आहे वैधानिकतेच्या आधारे आणि तिसरा आहे मुद्रा द्रव्याच्या आधारे। तर स्वरूपाच्या आधारे वर्गीकरणामध्ये पहिलं आहे वास्तविक मुद्रा, दुसरा आहे हिशेबी मुद्रा, त्यानंतर वैधानिकतेच्या आधारे पहिलं आहे वैधानिक मुद्रा, दुसरा आहे ऐच्छिक मुद्रा। त्यानंतर मुद्रा द्रव्याच्या आधारे वर्गीकरणामध्ये मुख्यतः 2 आहेत। पहिलं म्हणजे धातू मुद्रा आणि दुसरं म्हणजे पत्र मुद्रा। तर धातू मुद्रेमध्ये मुख्यतः 2 प्रकार दिसून येतात। त्यातील पहिलं म्हणजे प्रधान नाणी आणि दुसरं गौण नाणी। तर पत्र मुद्रेच्या प्रकारामध्ये आपल्याला प्रातिनिधिक पत्रमुद्रा, परिवर्तनीय पत्रमुद्रा, अपरिवर्तनीय पत्रमुद्रा आणि प्रादिष्ट पत्रमुद्रा असे एकूण 4 प्रकार आपल्याला दिसून येतात। तर ह्या सगळ्यांची माहिती आपण सखोलपणे इथं घेऊया। तर सर्वप्रथम स्वरूपाच्या आधारावर 2 प्रकार आपल्याला दिसून येतात। त्यातील पहिलं म्हणजे वास्तविक मुद्रा। तर जी मुद्रा विनिमय माध्यम म्हणून स्वीकारली जाते व जी देणी फेडण्यासाठी वापरली जाऊन जिच्याद्वारे क्रय शक्तीचा संचय केला जातो त्या मुद्रेला वास्तविक मुद्रा असे म्हणतात। त्यानंतर दुसरा प्रकार आहे हिशेबाची मुद्रा। तर हिशोबाची मुद्रा ती मुद्रा होय ज्या मुद्रेत वस्तूच्या व सेवांच्या किमती, कर्जे व सामान्य क्रय शक्ती व्यक्त केली जाते। सर्व आर्थिक व्यवहाराचे हिशोब या मुद्रेत ठेवले जातात व या मुद्रेला एखादे नाव दिले जाते, जसे अमेरिकेच्या मुद्रेला डॉलर आणि भारतीय मुद्रेला रुपया असे नाव देण्यात आले आहे। त्यानंतर वैधानिकतेच्या आधारावर सुद्धा 2 प्रकार आहेत। त्यातील पहिलं म्हणजे विधिग्राह्य मुद्रा। तर विधिग्राह्य मुद्रा म्हणजे ती मुद्रा होय ज्या मुद्रेला कायद्याने मान्यता प्राप्त झालेली असते। उदाहरणार्थ भारतातील रुपयाचा नोटा किंवा धातूची नाणी ही विधिग्राह्य मुद्रा होय। दुसरा प्रकार आहे ऐच्छिक मुद्रा। तर ऐच्छिक मुद्रा म्हणजे ती मुद्रा होय जी जनतेद्वारे सामान्यपणे स्वीकारली जाते, परंतु ती स्वीकारण्यास जनतेला भाग पाडता येत नाही। ती स्वीकारणे किंवा न स्वीकारणे जनतेच्या इच्छेवर अवलंबून असते। उदाहरणार्थ धनादेश, अधिकोष, विकर्ष, हुंड्या इत्यादी प्रत्यय मुद्रा ह्या ऐच्छिक मुद्रा होय। त्यानंतर तिसऱ्या प्रकारामध्ये मुद्रा द्रव्याच्या आधारावर वर्गीकरण करण्यात आले आहे। त्यामध्ये मुख्यतः 2 प्रकार आहेत, एक धातू मुद्रा आणि दुसरं आहे पत्र मुद्रा। तर धातू मुद्रा आणि पत्र मुद्रा यांचे विश्लेषण आपण पुढील प्रमाणे पाहू। तर मुद्रा द्रव्याच्या आधारावर जो पहिला प्रकार आहे धातू मुद्रा, तर ह्या धातू मुद्रेमध्ये 2 प्रकारच्या नाण्यांचा समावेश होतो। त्यातील पहिलं म्हणजे प्रधान नाणी आणि दुसरं म्हणजे गौण नाणी। तर प्रधान नाणी ही नाणी सोने किंवा चांदी ह्यासारख्या मौल्यवान धातूची बनलेली असते। तर ह्या प्रधान नाण्याची काही वैशिष्ट्ये आहे। पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मौल्यवान धातूची। तर प्रधान नाणी ही मुख्यतः सोने किंवा चांदी ह्यासारख्या मौल्यवान धातूपासून तयार केलेली असतात। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही प्रमुख मुद्रा आहे। तर प्रधान नाणी ही देशाची प्रमुख मुद्रा असते। ही नाणी विनिमयाचे माध्यम म्हणून वापरली जाते व हिशोबाची मात्रा म्हणून देखील वापरली जाते। तिसरं वैशिष्ट्य आहे धातू मूल्य व विधी मूल्य समान। तर या नाण्याचे धातू मूल्य आणि विधी मूल्य समान असते। नाण्यावर जे मूल्य अंकित करण्यात आलेले असते त्याला विधी मूल्य म्हणतात व नाण्यातील धातू वस्तूची बाजार भावाप्रमाणे किंमत म्हणजे नाण्याचे धातू मूल्य होय। तर प्रधान नाण्याच्या बाबतीत ही दोन्ही मूल्ये समान असतात। त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे टंकनाची व्यवस्था। तर कोणतीही व्यक्ती टाकसाळीत आपल्या जवळील सोने देऊन त्या सोन्याची नाणी पाडून घेऊ शकते। या बाबतीत परिमाणाचे देखील बंधन नसते। कितीही सोने टाकसाळीत देऊन त्याची नाणी पाडून घेऊ शकतात। त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे असीमित विधिग्राह्य। तर कोणत्याही मोठ्या रकमेपर्यंतचे देणे कायद्यानुसार प्रधान नाण्याच्या स्वरूपात फेडले जाऊ शकते। ही नाणी कोणत्याही रकमेपर्यंत स्वीकारण्यास व्यक्ती नकार देऊ शकत नाही। तर प्रधान नाण्याचे गुण आपण पाहूया। त्यातील पहिलं गुण आहे संपत्तीचा संचय। तर संपत्तीचा संचय करण्यासाठी ही नाणी सर्वोत्तम असतात। दुसरं गुण आहे जनतेचा विश्वास। तर या नाण्यावर जनतेचा जास्त विश्वास असतो कारण ही नाणी मौल्यवान धातूची बनलेली असतात। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे विदेशी व्यापारातून निर्मिती। तर विदेशी व्यापारातून निर्माण होणारी देणी फेडण्यासाठी ही नाणी उपयोगाची असतात कारण या नाण्याचे विधी मूल्य आणि धातू मूल्य समान असते।
त्यानंतर आपण पाहूया प्रधान नाण्याचे दोष। तर पहिला दोष आहे धातूचा अपव्यय। तर प्रधान नाण्यामुळे धातूची बचत होत नाही, देशातील मौल्यवान सोने नाण्याच्या स्वरूपात अडकून पडतात। त्यानंतर दुसरा दोष आहे झीज। तर प्रधान नाणे चलनात असतील तर या नाण्यांची झीज होऊन धातूचा अपव्यय होतो। त्यानंतर तिसरा दोष आहे लवचिकता नसते। तर या नाण्यामध्ये लवचिकता नसते, म्हणजेच देशात चलनाची मागणी वाढली तर वाढलेल्या मागणीप्रमाणे नाण्याचे परिमाण वाढवणे शक्य नसते। त्यानंतरचा प्रकार आहे गौण नाणी। तर गौण नाणी ही तांबे, जस्त, ॲल्युमिनियम, ब्रांझ, निकेल इत्यादी सारख्या हलक्या धातूची बनलेली असतात। प्रधान नाण्याच्या दोषामुळे जी आहे गौण नाणी प्रचारात आलेली आपणास दिसून येते। त्यानंतर आपण पाहूया पत्र मुद्रा। तर पत्र मुद्रेचा इतिहास फार जुना आहे। सन 1790 चीनमध्ये प्रथम याचा उपयोग करण्यात आला। त्यानंतर युरोप खंडात उपयोगाला सुरुवात झालेली आपणास दिसून येते। तर पत्रमुद्रेचे एकूण 4 प्रकार आहेत। पहिलं आहे प्रातिनिधिक पत्रमुद्रा, दुसरा आहे परिवर्तनीय पत्रमुद्रा, तिसरा आहे अपरिवर्तनीय पत्रमुद्रा आणि चौथा आहे प्रादिष्ट पत्रमुद्रा। तर त्यातील पहिला प्रकार आपण अभ्यासू, तो म्हणजे प्रातिनिधिक पत्रमुद्रा। तर ज्या चलनाला आधार म्हणून त्याच्या मूल्य एवढे सुवर्ण किंवा रौप्य कोष ठेवले जातात त्या पत्र चलनाला प्रातिनिधिक पत्रमुद्रा असे म्हणतात। तर ह्या प्रातिनिधिक पत्रमुद्रेचे काही गुण आहेत। पहिलं गुण आहे जनतेचा विश्वास। तर या मुद्रेवर जनतेचा पूर्ण विश्वास असतो, कारण मुद्रेचे सुवर्णात किंवा चांदीमध्ये परिवर्तन करून देण्याचे सरकारने अभिवचन दिलेले असते। त्यामुळे ही मुद्रा जवळ बाळगणे हे एक प्रकारे मौल्यवान धातू जवळ बाळगण्यासारखेच आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सुरक्षित मुद्रा। तर प्रातिनिधिक पत्रमुद्रा ही सुरक्षित असते, याचा अर्थ असा की या मुद्रेचे मूल्य घसरण्याची भीती नसते। त्यानंतर तिसरा गुण आहे मौल्यवान धातूची झीज नाही। तर प्रातिनिधिक पत्रमुद्रेचा चलनासाठी उपयोग केला असता सुवर्णाच्या किंवा चांदीच्या नाण्याचा उपयोग करावा लागत नाही, त्यामुळे चलनात सोने किंवा चांदीच्या नाण्याची होणारी झीज ही टाळली जाते। त्यानंतर आपण पाहूया प्रातिनिधिक पत्रमुद्रेचे दोष। तर यातील पहिला दोष आहे लवचिकतेचा अभाव। तर देशातील पत्रचलनाची मागणी वाढली तर वाढलेल्या मागणीप्रमाणे या चलनाच्या परिमाणात वाढ करणे शक्य होत नाही, कारण पत्र चलनाच्या परिमाणात वाढ करण्यासाठी तेवढ्याच मूल्याच्या सुवर्णाची किंवा चांदीची आवश्यकता असते आणि ह्या दोन्ही धातूची मुळातच कमतरता असल्यामुळे धातू कोशात वाढ करून चलनाच्या परिमाणात वाढ करणे हे शक्य नसते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे गरीब देशाला न परवडणारी। तर प्रातिनिधिक पत्रमुद्रेचे व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मौल्यवान धातूची आवश्यकता असते। गरीब देशात या मौल्यवान धातूचे कोश मर्यादित परिमाणात असतात, त्यामुळे गरीब देश प्रातिनिधिक पत्रमुद्रा स्वीकारू शकत नाही। त्यानंतर तिसरा दोष आहे सुवर्णाची बचत नाही। तर या चलनाचा आधार म्हणून 100% सुवर्ण कोश ठेवावे लागतात। कोशात ठेवलेले सोने निष्क्रिय स्वरूपात अडकून पडतात। देशाच्या विकास कार्यासाठी या सुवर्ण कोशाचा काहीच उपयोग होत नाही। त्यानंतरचा प्रकार आहे परिवर्तनीय पत्रमुद्रा। तर परिवर्तनीय पत्रमुद्रेसाठी 100% धातू कोशाची गरज नसते। या चलनाचा आधार म्हणून धातू व सरकारी रोखे ठेवले जातात। उदाहरणार्थ समजा 100 कोटीचे चलन निर्गमित करावयाचे असेल तर त्याला आधार म्हणून 60 कोटीचे सोने व बाकी 40 कोटीचे रोखे ठेवले जातील। त्यानंतर आपण अभ्यासूया परिवर्तनीय पत्रमुद्रेची वैशिष्ट्ये। त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे किमतीपेक्षा कमी धातू। तर परिवर्तनीय पत्र चलनाचे निर्गमन करण्यासाठी प्रातिनिधिक पत्र चलनाप्रमाणे 100% धातू कोशाची गरज नसते। निर्गमित चलनाला आधार म्हणून चलनाच्या मूल्यापेक्षा कमी मूल्याचे धातू कोश ठेवले जातात, त्यामुळे या चलनासाठी प्रातिनिधिक चलनापेक्षा कमी धातूची आवश्यकता असते। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे परिवर्तनीयता। तर प्रातिनिधिक चलनाप्रमाणे हे पत्र चलन देखील सुवर्णात परिवर्तनीय असते। सरकारद्वारे पत्र चलनाचे परिवर्तन तेवढ्याच मूल्याच्या सुवर्णात किंवा चांदीत करून दिले जाते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सरकारी रोखे व ऋणपत्राचा समावेश। तर चलनाला आधार म्हणून ठेवण्यात आलेल्या सुरक्षित कोशात काही धातू असतात व बाकी सरकारी रोखे किंवा उच्च दर्जाची ऋणपत्रे समाविष्ट असतात।
त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे सरकारकडून सोने चांदीची खरेदी. तर सरकार पूर्वनिर्धारित दराने सतत सुवर्णाची व चांदीची खरेदी विक्री करण्यास तयार असते. त्यानंतर आपण अभ्यासूया परिवर्तनीय पत्रमुद्रेचे गुण कोणते आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे धातूची बचत. तर हे चलन जारी करण्यासाठी चलनाच्या एकूण मूल्याच्या मानाने कमी प्रमाणात सुवर्णाचे किंवा चांदीचे कोष ठेवावे लागतात. त्यामुळे काही प्रमाणात मौल्यवान धातूची बचत होते. त्यानंतर दुसरं गुण आहे झीज नाही. तर चलनात पत्रमुद्रा वापरल्या जातात, सुवर्णाची नाणी वापरली जात नाही. त्यामुळे नाण्याची झीज होऊन सुवर्ण नष्ट होत नाही. त्यानंतर तिसरं मुद्दा आहे लवचिकता. तर आवश्यकता पडल्यास या चलनाचे परिमाण काही प्रमाणात वाढवण्यात येते, कारण 100% सुवर्णाचे किंवा चांदीचे कोष हे आवश्यक नसतात. त्यानंतर चौथं गुण आहे विदेशी व्यापाराला प्रोत्साहन. तर लोकांना विदेशी व्यापारातून निर्माण होणारी देणी फेडण्यासाठी सरकारद्वारे या पत्र चलनाच्या बदली एका निश्चित दराने सोने किंवा चांदी दिली जाते व लोक सोने किंवा चांदीद्वारे आपली विदेशी देणी सहजपणे फेडू शकतात. त्यामुळे विदेशी व्यापाराला प्रोत्साहन मिळते. त्यानंतर आपण अभ्यासूया परिवर्तनीय पत्रमुद्रेचे दोष कोणते आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे परिपूर्ण विश्वासाचा अभाव. तर प्रातिनिधिक पत्र चलनाप्रमाणे या पत्र चलनावर लोकांचा पूर्ण विश्वास नसतो, कारण कधीकधी या चलनाची परिवर्तनशीलता सरकारद्वारे संपुष्टात आणली जाते. त्यानंतर दुसरा दोष आहे परिपूर्ण लवचिकतेचा अभाव. तर या चलनाचे परिमाण जर वाढवायचे असेल तर काही प्रमाणात मौल्यवान धातूच्या कोशात वाढ करावीच लागते. त्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावर या चलनाचे परिमाण वाढवणे शक्य नसते. त्यामुळेच या चलनात लवचिकता जरी असली तरी ती पूर्ण लवचिकता नसते. त्यानंतर तिसरं दोष आहे पूर्ण सुरक्षिततेचा अभाव. तर प्रातिनिधिक पत्र चलनाइतके हे चलन सुरक्षित नसते, कारण चलनाच्या परिमाणात वाढ करण्यासाठी 100% वाढ सुवर्णकोशात करावी लागत नाही. त्यामुळे प्रातिनिधिक पत्र चलनाच्या मानाने हे चलन जास्त प्रमाणात वाढविता येते. त्यामुळे या चलनाचे मूल्य घसरण्याची शक्यता असते. त्यानंतरचा मुद्दा आहे गरीब देशाला न परवडणारे. तर या पत्रमुद्रेसाठी देखील मौल्यवान धातूचे पुरेसे कोष आवश्यक असतात. गरीब देशाजवळ मौल्यवान धातूचे कोष बरेच कमी असतात. त्यामुळे हे देश या पत्रचलनाचा स्वीकार करू शकत नाही. त्यानंतर तिसरं प्रकार आहे अपरिवर्तनीय पत्रमुद्रा. तर या मुद्रेचे सरकारद्वारे सुवर्णात, चांदीत किंवा प्रधान नाण्यात परिवर्तन करून दिले जात नाही. त्यानंतर आपण पाहूया अपरिवर्तनीय पत्रमुद्रेची वैशिष्ट्ये. परिवर्तनीय नसते. तर अपरिवर्तनीय पत्रमुद्रेचे सरकारद्वारे सुवर्णात, चांदीत किंवा प्रधान नाण्यात परिवर्तन करून दिले जात नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सुवर्णाचे नाममात्र कोश. तर या चलनाचा आधार म्हणून सुवर्णाचे जे कोश ठेवले जातात ते नाममात्र असतात. या चलनाच्या परिमाणात वाढ करण्यासाठी सुवर्णकोशात वाढ करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे जर चलनाची मागणी वाढली तर या पत्र चलनाच्या परिमाणात वाढ करण्यात अडचण होत नाही. या पत्रमुद्रेला आधार म्हणून सरकारी रोखे, ट्रेझरी बिल्स, विदेशी चलन इत्यादी चलनाला आधार मानून सुरक्षित कोशात ठेवले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी विनिमय दर निश्चित केलेला असतो. तर या चलनाचा विदेशी चलनातील दर आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीने निश्चित करून दिलेला असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे देशाची प्रधान मुद्रा. तर अपरिवर्तनीय पत्रमुद्रा देशाची प्रधान मुद्रा असते व ही पत्रमुद्रा असीमित विधिग्राह्य असते. म्हणजेच कोणत्याही मोठ्या रकमेपर्यंत देणे या मुद्रेच्या स्वरूपात फेडता येते. त्यानंतर आपण अभ्यासूया अपरिवर्तनीय पत्रमुद्रेचे गुण. तर पहिलं गुण आहे लवचिकता. तर अपरिवर्तनीय पत्रचलनात पुरेशी लवचिकता असते. पत्रमुद्रेच्या बदलत्या गरजेप्रमाणे पत्रमुद्रेच्या परिमाणात वाढ करणे सहज शक्य होते, कारण त्यासाठी सुवर्णकोशाची गरज नसते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सुवर्णाची बचत. तर अपरिवर्तनीय पत्रचलनामुळे सोने किंवा चांदी या मौल्यवान धातूची बचत होते. ही बचत दोन कारणांनी होते. प्रथमतः चलनाला आधार म्हणून नाममात्र परिमाणात सुवर्णकोश ठेवावे लागतात.
दुसरे म्हणजे सुवर्णाची किंवा चांदीची नाणी चलनात नसल्यामुळे नाण्याची झीज होऊन सुवर्ण नष्ट होण्याची भीती नसते. त्यानंतर तिसरं गुण आहे गरीब देशाला परवडणारे. तर अपरिवर्तनीय पत्र चलनाच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर मौल्यवान धातूच्या कोशाची गरज नसते, त्यामुळे गरीब देश सहजतेने या चलनाचा स्वीकार करू शकतात. त्यानंतर आपण अभ्यासू अपरिवर्तनीय पत्र मुद्रेचे दोष. तर पहिला मुद्दा आहे विश्वासपात्रतेचा अभाव. तर अपरिवर्तनीय चलनावर लोकांचा विश्वास नसतो, कारण हे चलन सुवर्णात परिवर्तनीय नसते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मुद्रास्फीतीची भीती. तर अपरिवर्तनीय पत्र चलनाच्या परिमाणात वाढ करण्यासाठी सुवर्णाची आवश्यकता नसते, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त परिमाणात हे चलन निर्गमित केले जाण्याची शक्यता असते. तसे झाल्यास मुद्रास्फीतीची परिस्थिती उत्पन्न होऊन मुद्रेचे मूल्य घसरण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विदेशी देणी फेडण्यासाठी निरुपयोगी. तर अपरिवर्तनीय पत्र चलन सुवर्णात परिवर्तनीय नसल्यामुळे हे चलन अस्तित्वात असताना विदेशी व्यापारातून निर्माण होणारी देणी फेडण्यास अडचण निर्माण होते. त्यानंतर चौथ्या प्रकारची मुद्रा आहे प्रादिष्ट पत्र मुद्रा. तर प्रादिष्ट पत्र मुद्रा ही अपरिवर्तनीय पत्र चलनाचे एक रूप आहे. जी पत्रमुद्रा तिला आधार म्हणून कोणत्याही प्रकारचे सुरक्षित कोष न ठेवता निर्गमित केली जाते, त्या पत्रमुद्रेला प्रादिष्ट पत्रमुद्रा असे म्हणतात. संकटाच्या परिस्थितीत ही मुद्रा निर्गमित केली जाते, त्यामुळे या मुद्रेला संकटकालीन मुद्रा असेही म्हणतात. त्यानंतर आपण पाहूया पत्र मुद्रेचे गुण कोणते आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे मौल्यवान धातूची बचत. तर पत्र चलन विनिमयाचे माध्यम म्हणून वापरल्याने मौल्यवान धातूची बचत होते, कारण प्रधान नाण्याच्या स्वरूपात मौल्यवान धातू अडकून पडत नाही. शिवाय पत्र चलन निर्गमित करण्यासाठी आधार म्हणून जे सुरक्षित कोष ठेवले जातात, त्यात जास्त सुवर्ण किंवा चांदी ठेवावी लागत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे धातूची झीज नाही. तर चलनासाठी पत्रमुद्रेचा वापर केला जातो, त्यामुळे प्रधान नाण्याचा वापर करण्याची गरज नसते. परिणामतः चलनात प्रधान नाणी नसल्यामुळे त्याची झीज होत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्वस्त मुद्रा. तर पत्रमुद्रा ही स्वस्त मुद्रा असते, कारण पत्रमुद्रा छापण्याचा खर्च फार कमी असतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे गरीब देशाला उपयुक्त. तर विशेषतः गरीब देशाच्या दृष्टीने पत्रमुद्रा उपयुक्त असते, कारण ही मुद्रा स्वस्त असते व सुवर्णाचे सुरक्षित कोष बऱ्याच प्रमाणात आवश्यक नसतात. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे लवचिकता. तर पत्रमुद्रेत पुरेशी लवचिकता असते. देशाच्या गरजेप्रमाणे चलनाच्या परिमाणात पुरेशी वाढ करणे शक्य असते. त्यानंतर सहावा मुद्दा आहे संकट काळात उपयुक्त. तर संकटाच्या काळी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता असते. अशावेळी पत्रमुद्रा छापून सरकार असा पैसा प्राप्त करू शकतो. त्यानंतर आपण अभ्यासूया पत्रमुद्रेचे दोष काय आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे मुद्रास्फीतीची भीती. तर पत्रमुद्रा छापण्याचा खर्च अत्यंत अल्प असतो, म्हणून सुरक्षित कोष फार कमी प्रमाणात ठेवावे लागतात. त्यामुळे देशाच्या गरजेपेक्षा जास्त पत्रचलन छापण्याचा मोह सरकारला होऊ शकतो. अशा परिस्थितीत पत्रमुद्रेचे परिमाण वाढवून मुद्रास्फीती निर्माण होते व किमतीची पातळीही वेगाने वाढू लागते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मर्यादित क्षेत्र. तर पत्र चलनाच्या विधिग्राह्यतेचे क्षेत्र देशाच्या सीमेपर्यंतच मर्यादित असते. देशाच्या सीमेबाहेर हे चलन विधिग्राह्य नसते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे टिकाऊपणाचा अभाव. तर पत्रचलन टिकाऊ नसते. वारंवार हस्तांतरण झाल्याने पत्रमुद्रा मळते किंवा फाटते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे मूल्यात चढ उतार. तर पत्रचलनाच्या मूल्यात सतत चढ उतार होत असतात. या चलनाचे परिमाण बरेच वाढल्यास त्याचे मूल्य कमी होते, तसेच परिमाण कमी झाल्यास त्याचे मूल्य वाढते. त्यानंतरचा मुद्दा आहे निमौद्रीकरणाचा धोका. जर सरकारने एखाद्या कागदी मुद्रेचे निमौद्रीकरण केले तर निमौद्रीकरण केलेल्या मुद्रेचे मूल्य शून्य होते व ज्याच्याजवळ अशा मुद्रा असतात त्यांचे नुकसान होत असते. त्यानंतर आपण अभ्यासूया मुद्रेची कार्ये. तर मुद्रेची मुख्यतः 4 कार्ये आहेत.
पहिलं म्हणजे प्राथमिक कार्य, दुसरं गौण कार्य, तिसरा आकस्मिक कार्य आणि चौथा म्हणजे इतर कार्य. तर प्राथमिक कार्यामध्ये 2 मुख्य कार्याचा समावेश होतो. त्यातील पहिलं म्हणजे विनिमय माध्यम आणि दुसरं म्हणजे मूल्यमापन. त्यानंतर गौण कार्यामध्ये मुख्यतः मूल्यसंग्रहण, आस्थगित देयमान आणि तिसरं म्हणजे मूल्य हस्तांतरण अशा एकूण 3 कार्याचा समावेश हा गौण कार्यामध्ये होत असतो. त्यानंतर आकस्मिक कार्यामध्ये मुख्यतः 4 कार्याचा समावेश आहे. त्यातील पहिलं म्हणजे प्रत्ययाचा आधार, दुसरं म्हणजे वितरणाचा आधार, तिसरं म्हणजे भांडवलाच्या उत्पादकतेत वाढ आणि चौथं म्हणजे महत्तम समाधान. त्यानंतर इतर कार्यामध्ये पहिलं कार्य आहे शोधन क्षमतेची सूचक, दुसरं आहे उद्दिष्टवाहक आणि तिसरं म्हणजे भांडवलाची रोखता. तर आपण ह्या सगळ्यांचा विस्तृतपणे अभ्यास इथं करूया. तर सर्वप्रथम आपण अभ्यास करूया प्राथमिक कार्य. त्यामध्ये पहिलं आहे विनिमय माध्यम. तर विनिमय माध्यम म्हणजे वस्तूची देवाणघेवाण करण्याचे प्रमाणभूत साधन आहे. मुद्रेचे हे कार्य फार महत्त्वाचे आहे. मुद्रेमध्ये सामान्य स्वीकृती असल्यामुळे मुद्रा विनिमयाचे माध्यम म्हणून वापरली जाते. मुद्रा जेव्हा विनिमयाचे माध्यम म्हणून वापरली जाते त्यावेळी त्या विनिमयाला मुद्रा विनिमय असे म्हणतात. तर मुद्रा विनिमयात वस्तूची खरेदी व विक्री या 2 क्रिया अंतर्भूत असतात. त्यानंतर प्राथमिक कार्यामध्ये दुसरं कार्य आहे मूल्यमापन. तर मूल्यमापन किंवा मूल्यप्रमाप म्हणजे वस्तूची मूल्ये मोजण्याचे प्रमाणभूत साधन होय. जेव्हा मुद्रा मूल्यमापकाचे कार्य करते तेव्हा प्रत्येक वस्तूचे आणि सेवेचे मूल्य मुद्रेत व्यक्त केले जाते. मुद्रेत व्यक्त केलेल्या वस्तूच्या मूल्याला किंमत म्हणतात. वेगवेगळ्या वस्तूच्या किमतीची तुलना केल्यास त्यांचे परस्पर मूल्य निश्चित करता येते. मुद्रेच्या या कार्यामुळे वस्तू विनिमयातील सामान्य मूल्यमापकाची अडचण जी आहे ती दूर होते. त्यानंतर गौण कार्यामध्ये मुख्यतः 3 कार्य आहेत. त्यातील पहिला म्हणजे मूल्य संग्रहण. तर मूल्य संग्रहण म्हणजे संपत्तीचा संचय होय. वस्तू विनिमय प्रचारात असताना लोकांना वस्तूच्या स्वरूपात बचत करावी लागत असे, परंतु वस्तूच्या स्वरूपात बचत करणे गैरसोयीचे होते. मुद्रेच्या स्वरूपात बचत केल्याने ही गैरसोय दूर झालेली आहे. कारण मुद्रेचा संग्रह करण्यास फारच थोड्या जागेची गरज असते. मुद्रेचे मूल्य सामान्यपणे बऱ्याच काळापर्यंत स्थिर असते व सामान्य क्रयशक्ती असल्यामुळे भविष्यकाळात संचित मुद्रेच्या बदली कोणत्याही वस्तू व सेवा प्राप्त करता येतात. त्यानंतर दुसरं कार्य आहे आस्थगित देयमान. तर भविष्यकाळासाठी स्थगित करण्यात आलेली देणी फेडण्याचे प्रमाणभूत साधन म्हणजे आस्थगित देयमान होय. तर आधुनिक काळात बरेच व्यवहार उधारीचे असतात व या व्यवहारामधून उत्पन्न होणारी देणी काही काळानंतर फेडावयाची असतात. ही देणी मुद्रेद्वारे फेडली जाते. त्यानंतर तिसरं कार्य आहे मूल्य हस्तांतरण. तर आर्थिक विकासाबरोबरच विनिमयाचे क्षेत्र बरेच विस्तृत बनलेले आहे. दूरदूरच्या प्रदेशात वस्तूचा क्रय विक्रय झालेला असतो. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्रयशक्तीचे हस्तांतरण आवश्यक झाले आहे. मुद्रा हे कार्य सहजरीतीने पार पाडू शकते. मुद्रेच्या स्वरूपात संपत्तीची देवाणघेवाण होते, म्हणूनच क्रयशक्तीचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण केले जाऊ शकते. त्यानंतर आकस्मिक कार्यामध्ये मुख्यतः 4 कार्य आहेत. त्यातील पहिलं म्हणजे प्रत्ययाचा आधार. तर आधुनिक काळात धनादेश, अधिकोष विकर्ष, विनिमय विपत्र इत्यादी प्रत्ययपत्राचा उपयोग देणी फेडण्याचे साधन म्हणून व्यापक प्रमाणावर केला जातो. या प्रत्ययपत्राचा आधार मुद्राच असतो. ज्यावेळी लोकांच्या खात्यात पैसे असतात तेव्हा लोक आपल्या खात्यावर धनादेश काढू शकतात. अधिकोष प्रत्ययाची निर्मिती करतात. त्यांच्याजवळ कोशात ज्या मुद्रा असतात त्याच्या आधारावर ते प्रत्यय निर्मिती करतात. अशा प्रकारे मुद्रा प्रत्ययाच्या आधारे कार्य करते. त्यानंतर दुसरं कार्य आहे वितरणाचा आधार. तर उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन या उत्पादनाच्या घटकाचा उपयोग केला जातो आणि या घटकाच्या कार्याद्वारे होणारे उत्पादन या घटकामध्ये वितरित केले जाते. राष्ट्रीय उत्पन्नातील प्रत्येक घटकाचा वाटा त्या घटकाला मुद्रेच्या किंवा पैशाच्या स्वरूपात प्राप्त होतो.
त्यानंतर तिसरं कार्य आहे भांडवलाच्या उत्पादकतेत वाढ. तर भांडवल वेगवेगळ्या स्वरूपात आढळते, परंतु त्यापैकी मुद्रेच्या स्वरूपातील भांडवल सर्वाधिक रोख असते. मुद्रेच्या रोखतेच्या गुणामुळे कमी उत्पादक उद्योगातील भांडवल अधिक उत्पादक उद्योगात हस्तांतरित करता येते. त्यामुळे भांडवलाची गतिक्षमता वाढते व त्यामुळे भांडवलाची उत्पादकतासुद्धा वाढते. त्यानंतर आकस्मिक कार्यामध्ये शेवटचं कार्य आहे महत्तम समाधान. तर महत्तम समाधान प्राप्त होण्यासाठी मनुष्याने विविध वस्तूवर अशा प्रकारे खर्च केला पाहिजे की जेणेकरून विविध वस्तूपासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिताही समान राहील. मुद्रेच्या उपयोगामुळे हे शक्य झाले आहे. उत्पादनाच्या क्षेत्रात उत्पादनाच्या विविध साधनाची सीमांत उत्पत्ती समान करून महत्तम उत्पादन केले जाऊ शकते. हे देखील मुद्रेमुळेच शक्य होते. त्यानंतर इतर कार्यामध्ये पहिलं कार्य आहे शोधन क्षमतेची सूचक. तर कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची पत ती व्यक्ती किंवा संस्था आपली देणी किती तत्परतेने फेडू शकते यावर अवलंबून असते आणि एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेजवळ असलेले रोख मुद्रेचे परिमाण हे देणी फेडण्याची हमी असते. त्यानंतर दुसरं कार्य आहे उद्दिष्ट वाहक. तर मनुष्याने केलेली बचत तो भविष्यकाळात कोणत्याही उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी वापरू शकतो. ज्या उद्दिष्टासाठी बचत केली ती त्याच उद्दिष्टासाठी वापरली जाईल असे नसते. घर बांधण्यासाठी केलेली बचत भविष्यकाळात मुलीच्या विवाहासाठी देखील वापरली जाऊ शकते, परंतु बचत मुद्रेच्या स्वरूपात केली जात असल्यामुळे भविष्यकाळात उद्दिष्ट जरी बदलले तरी कोणत्याही उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी ती वापरली जाऊ शकते. त्यानंतर तिसरं कार्य आहे भांडवलाची रोखता. देशामध्ये भांडवल मुद्रेच्या स्वरूपात बाळगले जाते व ते व्यवहार हेतू, तरतुदीचा हेतू आणि परिकल्पन हेतू या 3 हेतूच्या पूर्तीसाठी रोख मुद्रेच्या स्वरूपात बाळगले जाते. मुद्रेच्या स्वरूपातील भांडवल यापैकी कोणत्याही हेतूच्या पूर्तीसाठी वापरले जाऊ शकते. तर अशा प्रकारे आधुनिक काळात मुद्रेच्या कार्याची व्याप्ती ही बरीच वाढलेली आहे. आर्थिक विकासाबरोबर मुद्रेची कार्ये उत्तरोत्तर वाढत गेलेली आहेत आणि ही कार्ये येथेच थांबली आहेत असे नाही, तर भविष्यकाळात मुद्रेची आणखी नवीन कार्येही उत्पन्न होऊ शकतात. त्यानंतर आपण अभ्यासू मुद्रेचे फायदे किंवा महत्त्व काय आहेत. तर त्यातील पहिला मुद्दा आहे उपभोक्त्याला लाभ. तर मुद्रेमुळे उपभोक्ता वर्गाला लाभ प्राप्त झाला आहे. वस्तूच्या किमती जास्त असतील तर उपभोक्ता किमती उतरेपर्यंत आपल्याजवळील मुद्रा रोख ठेवून किमती उतरण्याची वाट पाहू शकते. त्याला जेव्हा मुद्रा प्राप्त होतात तेव्हा त्याने त्या खर्च केल्या पाहिजेच असे नसते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे उत्पादकाला लाभ. तर मुद्रेमुळे उत्पादक वर्गाला देखील लाभ प्राप्त होतो. उत्पादक साधनाचा त्याच्या कार्याबद्दल मोबदला देणे, कच्चा माल खरेदी करणे इत्यादीसाठी उत्पादकाला मुद्रा सहाय्यभूत असते. उत्पादन सुरू करण्यापूर्वी त्याने उत्पादकाला मागणी, उत्पादन व्यय इत्यादी संबंधी जे अंदाज बांधावे लागतात ते सुद्धा मुद्रेच्या स्वरूपातच असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे श्रम विभाजन. तर मुद्रेमुळे श्रम विभाजन आणि विशेषीकरण शक्य होते. औद्योगिक अर्थव्यवस्थेत श्रम विभाजन आणि विशेषीकरणाला विशेष महत्त्व असते आणि मुद्रेशिवाय श्रम विभाजन आणि विशेषीकरण करणे शक्य होत नसते. त्यानंतरचा मुद्दा आहे भांडवलाची गतिक्षमता वाढते. तर मुद्रेमुळे भांडवलाची गतिक्षमता वाढून ते अधिक उत्पादक बनते. मुद्रेच्या स्वरूपातील भांडवल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात हस्तांतरित होऊ शकते. त्यानंतरचा मुद्दा आहे वस्तू विनिमयातील दोष दूर. तर वस्तू विनिमयातील जे वेगवेगळे दोष होते ते दोष मुद्रेमुळे नष्ट झाले. त्यानंतर 6वा मुद्दा आहे राष्ट्रीय एकता. तर मुद्रेमुळे राष्ट्रीय एकता संभव होते. देशातील सर्व लोक एकाच प्रकारची मुद्रा वापरतात. त्या एकाच प्रकारच्या मुद्रेच्या सूत्राने ते बांधले जातात. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यापाराला प्रोत्साहन. तर मुद्रेमुळे व्यापाराला प्रोत्साहन मिळते. व्यापारातून निर्माण होणारी देणी मुद्रेच्या द्वारे फेडली जाऊ शकते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सामाजिक कल्याण. तर मुद्रेमुळे सामाजिक कल्याणाचे मापन शक्य होते. एखाद्या वस्तूच्या उपभोगापासून व्यक्तीला किती उपयोगिता प्राप्त झालेली आहे याचे मापन मुद्रेद्वारे करता येते. त्यानंतर आपण अभ्यास करूया मुद्रेचे दोष. त्यातील पहिला मुद्दा आहे व्यापार चक्र निर्मिती. तर अर्थव्यवस्थेत मुद्रेमुळे जे तेजी मंदीचे चक्र सुरू होते त्यालाच व्यापार चक्र असे म्हणतात.
व्यापार चक्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हानिकारक असतात. जेव्हा अर्थव्यवस्थेत गुंतवणूक आणि बचत यात असमानता निर्माण होते तेव्हा तेजी किंवा मंदीची परिस्थिती उत्पन्न होत असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अति भांडवलीकरण. तर मुद्रेच्या अस्तित्वामुळे कर्ज देणे घेणे सुलभ झाले आहे. त्यामुळे उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी पर्याप्त भांडवल उपलब्ध होते. परिणामतः उद्योगात गरजेपेक्षा जास्त भांडवल गुंतवले जाऊन अति भांडवलीकरण होते व अति भांडवलीकरणामुळे मागणीपेक्षा उत्पादन वाढून अतिउत्पादनाची परिस्थिती निर्माण होते. त्यानंतरचा मुद्दा आहे अति उत्पादन. तर उद्योगामध्ये गरजेपेक्षा जास्त भांडवल गुंतवल्यामुळे अति भांडवलीकरण होते व या अति भांडवलीकरणामुळे जी आहे अति उत्पादनाची परिस्थिती निर्माण होते. त्यानंतरचा मुद्दा आहे मुद्रा मूल्य अस्थिर. तर मुद्रेचे मूल्य मुद्रेच्या परिमाणावर अवलंबून असते. मुद्रेचे परिमाण वाढल्यास मुद्रेचे मूल्य घसरते. या उलट परिमाण कमी झाल्यास मुद्रेचे मूल्य वाढते. मुद्रेच्या मूल्यात होणारी परिवर्तने ही अर्थव्यवस्थेला हानिकारक असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे साध्य बनते. तर वस्तुतः मुद्रा मानवासाठी मानवी जीवन सुखकर बनवण्याचे एक साधन असते, परंतु कधीकधी मनुष्य पैशाच्या पाठीमागे इतका लागतो की पैसा मिळवणे हेच त्यांचे साध्य बनते. तर एकंदरीतच अशा प्रकारे आपण मुद्रेचा अर्थ, मुद्रेची व्याख्या, मुद्रेची वैशिष्ट्ये, मुद्रेचे प्रकार, मुद्रेची कार्ये, मुद्रेचे महत्त्व, मुद्रेचे दोष या सगळ्या घटकांचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.